नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून या ठिकाणी सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल तर नावावरून सातबारा कशा पद्धतीने काढता येतो ते या व्हिडिओमधून सांगणार आहोत। जर तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला सातबारा काढायचा असेल तर तुम्ही सहज काढू शकता, कारण त्या व्यक्तीच्या नावावरूनच या ठिकाणी तुम्हाला सातबारा कसा काढायचा ते व्यवस्थित या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सातबारा ॲप हे सर्च करायचे। तर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर MH712 अशा प्रकारे एक ऑप्शन म्हणजे असं ॲप्लिकेशन दिसेल, तर ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। यामध्ये तुम्हाला MH712 तसेच MH712 2.0 डिजिटल स्वाक्षरी 712 व 8 पहा, भूनक्षा प्लॉट मॅप महाराष्ट्र, तसेच इतर ही आणखी तुम्हाला आपली चावडी, इतर उपयुक्त वेबसाईट, नोंदणी व मुद्रांक, डाउनलोड फाईल अशा प्रकारचे सर्व ऑप्शन यामध्ये तुम्हाला दिसून येतील। यामधून तुम्ही सर्व या ठिकाणी कामे करू शकता। तर यामध्ये आपल्याला ठिकाणी नावावरून सातबारा बघायचा असल्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम भू अभिलेख न्यू अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसेल, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमचा विभाग जो आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे। तर विभाग निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येईल। तर यामधून तुम्हाला आपला म्हणजे तुमचा सर्वप्रथम जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। जो तुमचा जिल्हा आहे तो या ठिकाणी निवडून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमचा तालुका जो आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तसेच गावही तुम्ही तुमचं निवडून घ्या। गाव निवडल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला सर्वे नंबर, गट नंबरद्वारे शोधा, पहिल्या नावाने शोधा, मधल्या नावाने शोधा आणि आडनावाने शोधा अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिसून येतील। तर तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नसल्याने तुम्ही त्या व्यक्तीच्या ठिकाणी पहिल्या नावाने, मधल्या नावाने किंवा आडनावाने या ठिकाणी सातबारा शोधू शकता। तर यामध्ये तुम्हाला पहिल्या नावाने आपण सातबारा शोधूया। तर आपण या ठिकाणी व्यक्तीचे पहिले नाव आपण टाकून घेऊया। पहिले नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली शोधावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, शोधावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला तुमच्या त्या गावातील तुम्ही जो पहिले नाव सर्च केले त्याचे संपूर्ण नावे या ठिकाणी येतील आणि यामधून तुम्हाला ज्या व्यक्तीचा सातबारा पाहिजे असेल त्या व्यक्तीच्या नावावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला थोडासा ठिकाणी लोड घेऊन तुमच्यासमोर लगेचच त्या व्यक्तीचा या ठिकाणी सातबारा तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल तर तुम्ही सहज तुमच्या नावाने तुम्ही सातबारा तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। तर यानंतर तुम्ही इथून तुमचा सातबारा असेल, त्याचा गट नंबर असेल किंवा 8 नंबरवरून तुम्ही तुमचा डिजिटल सातबाराही काढू शकता आणि तोही फक्त 15 रुपयामध्ये। तो कसा काढायचा त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथून मिळून जाईल। तर तिथून डिजिटल सातबारा तुम्ही कसा काढायचा ते पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावावरूनच तुमचा सातबारा काढू शकता आणि तिथून गट नंबर आणि सर्वे नंबर जाणून घेऊ शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।